आणि नक्कीच आदित्यप्रियाचे सर्व आदरणीय श्री दीपक शेठ चव्हाण यांच्यातर्फे रोख रक्कम 5,000 रुपयाची प्राइज मनी ते अंकित रावत याला आता मात्र प्रदान केली गेलेली आहे. निश्चितच आता मात्र आपण वळूया या फिरतील पुढच्या सामन्याकडे. सामना अतिशय मोठा सामना आपण पाहणार आहोत. जयमल्लार स्पोर्ट्स क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल या दोन संघांसमान रोशन पोपेटा यांना विनंती असेल कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. हा सामना फक्त 3 षटकांचा खेळ जाईल याची आपण नोंद घ्यायची. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश वत्रे. तर सलामी जोडी फलंदाज रॉयल ए या संघाकडून अक्षय सरोदे आणि फलंदाज प्रभात आंबोरे. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडूची फेकी होती, परंतु पंचांचा इथे कोणताही इशारा येत नाही. निश्चितच अपील जरूर केली होती, परंतु या अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता, उत्साह जास्त होता आणि हेच कारण ओळखलं एक तज्ज्ञ पंच म्हणून ज्याची ख्याती आहे असे रोशन यांनी. आणि चेंडू गेलाय तो आता मात्र निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर निश्चितच आता मात्र आत्मविश्वास कुठेतरी वाढला असणार गोलंदाज गणेश वत्रे याचा. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहोत फलंदाज प्रभात आंबोरे. या दरम्यानचा चेंडू जातोय तो सीमेरशी नजीक आणि नैसर्गिक अडथळा यावेळेस आता मात्र 1 धाव आता मात्र मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु प्रभात यांनी ओळखलं दुसरी धाव घेणं तितकंसं सोपं नाहीये, धोकादायक असू शकतं आणि म्हणून काय शेवटच्या क्षणी मात्र नकार दिला गेला आणि धावसंख्या जाऊन थांबते ती बिनबाद 1च्या घरामध्ये. तर प्रथमतः स्ट्राईक वरती होते फलंदाज प्रभात आंबोरे विरुद्ध गणेश वत्रे. यावेळेचा हा सामना आपण निश्चित पाहणार आहोत. कोण ठरणार सरस, गणेश वत्रे की फलंदाज प्रभात आंबोरे. या पुढच्या चेंडूवरती कशा प्रकार चेंडूचा मारा करेल, गुडलाईन स्पॉट वरती की ब्रह्मास्त्र, हे कोणतं अस्त्र वापरेल गोलंदाज गणेश. या दरम्यान चेंडू आखोट टप्प्याचा चेंडूला काही हवेत वास्तव्य करतोय, परंतु या दरम्यान शेवटच्या क्षणी आता मात्र चेंडू जमण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा नक्कीच चांगली केली होती, परंतु बॉडी बॅलन्स आता मात्र ते ढासळला गेला. आणि याच बरोबर जोपर्यंत एक जीवनदान आता मात्र मिळतंय, याचबरोबर प्रभात आंबोरे आता मात्र आपलं खातं खुलं करतोय 1 या धावसंख्येने. तर एकूण धावसंख्या बघितली तर धावसंख्या आहे ती बिन गडीबाद 2 ही धावसंख्या. यावेळेस रॉयल ए या संघाची एक शांत परंतु एक संयमी सुरुवात आपणास यावेळेस पाहायला मिळते. गोलंदाज गणेश याचा मात्र कौतुक करावं लागेल की चांगलं त्यांनी रोखून ठेवले, थांबून ठेवले ते फलंदाजांना हात खुले करण्यापासून. या दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा पंचांना पार करत टाकलेला हा चेंडू होता. पंच बाहेर निघतायत आणि निश्चितच जमिनीगत आपले हात समांतर करतायत आणि इशारा करतात आमच्याकडे वळून की हा चेंडू गणेश वत्रे यांना आता मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. या अवांतर चेंडू समीकरण आता मात्र 1 ने वाढते. रॉयल ए या संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन थांबते ती बिन गडी बाद 3 या धावसंख्येवरती. पंचांचा तिसरे पंच ची मागणी यावेळी आता मात्र ते केली गेली. विनंती असेल अमन लोहिया यांना की आपण तिसऱ्या पंचांची भूमिका इथे आता मात्र बजावायची आहे. गणेश वत्रेच्या निश्चितच शैलीवरती आता मात्र आक्षेप घेतला गेलाय तो रॉयल ए संघाचा सलामीवीर फलंदाज अक्षय आणि फलंदाज प्रभात आंबोरे यांच्या करवी. तर निश्चितच एक प्रवेशाचा बघितलं तर एक रणनीती असते एक प्रकारची की दबाव तंत्र यावेळेस आपण अपनवतो. ज्यावेळेस आपल्या बॅटमधून मोठमोठे फटके येत नसतील त्यावेळेस आता मात्र एक दबाव तंत्र आता मात्र ती ट्रिक आहे, ती एक निश्चितच एक आयडिया आहे ती. बघूया या दरम्यान तिसरे पंच यावेळेस तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अमन लोहिया. या दरम्यान गोलंदाज गणेश वत्रे पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवरती. बघूया कशा प्रकारे सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळेचा चेंडू आखो टप्प्यात चेंडू होता, चेंडू राईट इन द रडार
आणि बरोबर बॅटच्या मध्ये येतोय आणि याच बरोबर मिळतायत त्या आता मात्र 6 धावा आणि एक संधी आता मात्र मिळते ती डीजे यांना. या दरम्यान गोलंदाज तयार, पुन्हा तयार, बघूया कशा सामना करेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळत चेंडू जातोय तो सीमेरेषे नजीक आणि हा म्हणतात चेंडू जातो चौकार. या 4 धावांचं समीकरण आता मात्र 4ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 13 या धावसंख्येवरती. आता मात्र हात खुले केले गेलेत, हात आता मात्र पूर्णपणे खुले केले गेलेत. फलंदाज अक्षय करूया. अक्षयचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास एक षटकार आणि एक चौकारच्या माध्यमातून खेळतोय तो आपल्या 10 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 13 ही धावसंख्या. गोलंदाज गणेश होत्रे आता मात्र थोडासा काही ठरतोय तो महागडा, कारण शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक षटकार आणि एक चौकार दिला होता. परंतु यावेळी देखील पुन्हा एकदा एक माइटी हिट, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल तोपर्यंत आता मात्र फलंदाज एक धाव घेतात. पंचांचा इशारा येतोय तो मात्र ऑफ द बॅटचा. धन्यवाद पंच. आणि या एका धावाचं समीकरण आता मात्र 1ने वाढतं. धावसंख्या थांबते ती 14च्या घरामध्ये. म्हणजे विचार केला तर अक्षय खेळतोय आपल्या नाबाद 11 या धावसंख्येवरती, प्रभात खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. तर षटक क्रमांक 1 चा खेळ इथे आता मात्र संपतोय आणि एका षटकाच्या खेळीचं समीकरण आता मात्र थांबतंय ते बिन गडी बाद 14 ही धावसंख्या. एक जमेची बाजू म्हणावी लागेल. एक शांत, एक सावध, एक संयमी सुरुवात यावेळेस रॉयल ए या संघाकडून खेळताना आपण पाहतोय. फलंदाज अक्षय आणि फलंदाज प्रभात यांच्यावरती. दरम्यान षटक क्रमांक 2 कोण हाताळणार याच्यावर माझं प्रश्नचिन्ह. परंतु विनंती असेल मुख्य पंच रोशन पोपिडा आणि स्क्वेअर लेग पंच लल्ला यांना की आपण कृपया ताकीद करायची आहे. वारंवार निश्चितच अजून देखील आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. गडाची वेळ जवळपास 5 वाजलेले आहेत. तर कृपया आपण खेळाडूंना सूचना करायची की लवकरात लवकर हा सामना सुरू करायचा आहे. तर सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक हाताळणार आहे तो मात्र एक गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज सुरेश. सांघिक पहिलं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आता येतोय तो गोलंदाज सुरेश मोहिते. तर समोर आहे एक विस्फोटक फलंदाज अक्षय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आता मात्र वसूल केला गेलाय. धावसंख्या बघितली तर धावसंख्या आहे ती बिन बाद 14च्या घरामध्ये. दरम्यान मोहिते विरुद्ध अक्षय सरोदे. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता, राईट इन द स्लॉट येतोय. चेंडूवरती आता मात्र येते ती खणखणीत 6 धावांचा मोहर लागते आणि याच बरोबर पुन्हा एकदा एक संधी आता मात्र मिळते ती मात्र डीजेला. धन्यवाद डीजे. प्रवीण सर, निश्चितच आपण बघितलं की सुरेश मोहितेवरती आता मात्र आक्रमक पवित्र आक्रमण आहे तो फलंदाज अक्षयने. अक्षयच्या बॅटमधून निघलेला हा दुसरा मोठा माइटी हिट. अक्षराला जर थांबवत असेल तर कोणत्या प्रकारची रणनीती आखली पाहिजे? तर नक्कीच या ठिकाणी धन्यवाद योगेश. आपण योगेश वाघ यांचा आवाज पाहिला दुहेरी भूमिकेमध्ये. आज योगेश वाघ आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी योगदान देताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पूर्वनियोजित क्रिकेटची स्पर्धा होती आणि ती स्पर्धा रद्द झाल्यानंतर मात्र अगदी कमी कालावधीमध्ये या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन एकदंत चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये अमनजी लोहिया आणि कैलाशी जाधव यांनी घेतलेला अथक परिश्रम आणि त्या परिश्रमातून साकारलेली मात्र ही एकदंत
चषक 2022ची स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत. तर योगेश, आपण प्रश्न केला होता अक्षय सरवदेला थांबवणं. मी म्हणेन कोणत्याही गोलंदाजांसाठी तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु जर गोलंदाज सुरेश मोहितेसारखा असेल, ज्या गोलंदाजाकडे भन्नाट वेग आहे, आणि जर या गोलंदाजानं आपल्या बेसिकवरती गोलंदाजी केली, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की अनेक फसलेले सामने या गोलंदाजानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. त्यामुळे या गोलंदाजामध्ये ती गुणवत्ता आहे, तो वेग आहे, परंतु वेगाबरोबर नियंत्रण हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि जर ती नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी केली गेली तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक किंवा बाउन्सबॅक केला जाऊ शकतो. दोनही संघांमध्ये ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे, ती क्षमता आहे. रॉयल ए संघाचा जर आपण विचार केला तर रॉयल बी संघाच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या जर कामगिरी आपण पाहिली तर रॉयल ए संघाची कामगिरी थोडीशी मी म्हणेन की बॅकफुटला आपल्याला हा संघ नक्कीच पाहायला मिळाला आहे. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, लाऊड अपील पंचांकडे जरूर गेलंय, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळली आहे. परंतु संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, डेंजर एंड होता फलंदाजासाठी, परंतु लेग बायचा इशारा येतोय आणि 2 महत्त्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, परंतु जय मल्हार संघ, ज्या संघातील खेळाडू हे धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखले जातात, मग ती धावसंख्या कोणती असो, त्या धावसंख्येचा पाठलाग सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं त्या संघानं यशस्वी धावांचा पाठलाग केला होता आणि पहिल्या फेरीतील आपली लढत जिंकली होती. यावेळेला मात्र आव्हान कडवं असणार आहे, कारण समोर या स्पर्धेतील सर्वात ताकदवर संघ अर्थातच रॉयल ए हा संघ. यावेळेला प्रभात अंबोरे स्ट्रायकिंग एंडला, एक उंचपुरा फलंदाज जरूर आहे. यावर्षीचा क्रिकेट हंगाम या खेळाडूने अक्षरशः गाजवून सोडलाय. अनेक विविध स्पर्धांमधून सातत्यानं हा खेळाडू आपल्याला नक्कीच आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये प्रभात अंबोरे, कारण मागील सामन्यामध्ये 0 धावसंख्येवरती बाद झाला होता, त्याचा कुठेतरी जो प्रेशर आहे तो प्रेशर मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. प्रभात ऑन स्ट्राईक, गोलंदाज सुरेश मोहिते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधला सर्वात लांबलचक रनअप. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी देखील घेतली आहे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये जरूर प्रोटेक्शन आहे. मालीची गोलंदाजी, ज्या प्रकारचं फील्ड प्लेसमेंट आहे अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला मिळते ती सुरेश मोहितेच्या माध्यमातून. हा बेसिक आहे आणि आपल्या बेसिकवरती सातत्यानं गोलंदाजी करत असताना सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज सुरेश मोहिते मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर आत्मविश्वासानं गोलंदाजी करताना यावेळेला मात्र ओव्हर द पॉइंट. कमालीचा टायमिंग आहे, कमालीचा एक्झिक्युशन आहे आणि चेंडू मात्र जातोय पंचांचा इशारा, टू बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. तर या अंतिम चेंडूवरती आलेल्या चौकारात संघाची एकूण धावसंख्या मात्र 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावफलकावरती आपण पाहतोय. सन्माननीय पास्कल सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ज्या वेळेला या मैदानावरती कोणतीही क्रिकेट स्पर्धा असो, कोणताही क्रिकेटचा फॉर्मॅट असो, सरांची हजेरी मात्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि खास करून संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला त्यांना संधी मिळते त्या वेळेला मात्र या मैदानाच्या दिशेनं आपसुकपणे त्यांची पावलं आपल्याला पडलेली पाहायला मिळतात. तर वेलकम सर, आपलं देखील मनापूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्यात. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र गोलंदाज
किसन शिंदेच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. आनंद माने लीड करतायत आपल्या संघाला. संघनायक आहेत, एक सफलतम आयोजक देखील आहेत, कारण मागील आठवड्यामध्ये जी जय मल्हार चषकाची स्पर्धा झाली होती या स्पर्धेचे सफलतम आयोजक होते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील जय मल्हार चषक आता आपल्याला आनंद माने सरकार यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलं आणि एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मात्र आपण त्या ठिकाणी पाहिली. परंतु किसन शिंदे दबाव आहे. 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती आल्या आहेत. यावेळेला मात्र पहिला चेंडू थोडासा शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाच्या. परिणामी अवांतर चेंडू आणि या अवांतराच्या मदतीनं संघाची धावसंख्या मात्र 30 धावा धावफलकावर. बरेचसे क्रीडा रसिक ऑनलाईन अर्थातच यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धांचा आनंद लुटतायत. त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनापूर्वक स्वागत. आणि इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाज किसनचा आसमान दाखवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा षटकार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजीच्या माध्यमातून अक्षय ऑन अ स्ट्राईक. अक्षय या खेळाडूंना प्रत्येक सामन्यामध्ये प्रभावित केलंय, परंतु यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका होता. फ्लॅट षटकार लगावण्याचा प्रयत्न होता, मात्र 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. अक्षय सरोदेचं योगदान प्रत्येक सामन्यामध्ये अगदी पहिल्या सामन्यापासून जसं या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेंना प्रारंभ झाला, पहिल्याच इनिंगमध्ये या खेळाडूंना मात्र प्रभावित करणारी फलंदाजी केली होती. आणि तिथून या खेळाडूंना जो फॉर्म दाखवलाय आत्तापर्यंत मात्र कमालीचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. तर यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी होऊ शकला नाहीये. किसन शिंदेचा जर आपण विचार केला तर फारशी गोलंदाजी या गोलंदाजाकडनं आपण पाहिली नाहीये, परंतु या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती दिली गेली. एका निर्णायक सामन्यामध्ये, एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक षटकार वगळता आणि एक अवांतर चेंडू वगळता मात्र नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली आहे या अंतिम षटकामध्ये. कारण अंतिम षटक स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा मानस आणि चेंडू मात्र जाऊन विसावलाय. यष्टीरक्षकाच्या हातात बळी मात्र या ठिकाणी मिळतोय गोलंदाज किसन याला. इनिंग मध्ये त्यानं साकारलंय आणि निर्णायक क्षणाला मोबाईल घेऊन ये ना रोशनकडनं. कोण आहे का, पंटर आहे का कोण? तर 10 चेंडूंमध्ये 28 धावांचं योगदान दिलं अक्षय सरोदेनं. कमालीचा खेळ मात्र या ठिकाणी दाखवला गेला. 11 चेंडू आणि 29 धावा. नक्कीच तर वरुण राजाची मात्र देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर मात्र 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल, एकूण 3 सामने. राम हसबे देखील आमच्या समोर जुळले जात आहेत. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मला वाटतं यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये राम हसबे पहिल्यांदा आम्हाला ऑन स्टेज पाहायला मिळतात. यावेळेला मात्र बॅटीचा इनर एज आणि चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणार. यस, इट्स अ 4 धावा, चौकार.
तर इथे मात्र कमालीचा स्पेल पाहायला मिळालंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 42 रन्स, 42 धावा आणि विजयासाठी लक्ष मात्र असणार आहे ते 43 धावांचं. तर 43 रन्स इज द टार्गेट. 42 धावा धावफलकावरती उभारले गेले. 43 धावांचं लक्ष आहे. चला स्पीडअप करायचं मित्रांनो थोडंसं, कारण अजूनही 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल. हॅलो. एकदंत स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य अशी मालिका पावसाळी रबर बॉल ही स्पर्धा. या स्पर्धेतील या आजच्या दिवसातील निश्चित आपण पाहत आहोत, बघत आहात. दुसऱ्या फेरीतील एक रोमांचक लढत आपण जय मल्हार स्पोर्ट क्लब विरुद्ध रॉयल या दोन संघादरम्यान जे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं होतं ते जय मल्हार स्पोर्ट्स क्लब या संघाने आणि आमंत्रित केलं रॉयल या संघाला. मर्यादित 18 चेंडूंमध्ये जवळपास 42 धावा करून 43 धावांचं आव्हान उभं केलंय. ते आता मात्र रॉयल ए संघाने जय मल्हार स्पोर्ट्स क्लब या संघासमोर. तर प्रवीणचा विचार केला तर या 42 धावांमध्ये एक मोठं योगदान आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 28 धावांचं हे फलंदाज अक्षयचं. तर हे आव्हान पार पाडण्यासाठी जय मल्हार स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाकडून सलामीची जोडी फलंदाज विनोद भिल्ल आणि फलंदाज किसन शिंदे यावेळेस आता मात्र आपल्या खेळपट्टीवर दिसत आहेत. तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये रोशन पोपिडा, तर स्क्वेअर लेग पंच लल्ला उर्फ ललित केशवन उर्फ लल्ला हे दोन एक नामवंत पंच यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. तर आमच्या व्यासपीठावरती निश्चितच ज्येष्ठ क्रिकेटर पास्कल अंकल यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या दरम्यानचा अतिशय आखोट टप्प्यात चेंडू आता मात्र भिरकावून लावायचं होतं पॉईंट आणि गलीच्या डोक्यावरून, परंतु बॅट आणि संपर्क होत नाही. या दरम्यान चेंडू जातोय तो सरळ 7 अंकाचा पंचांचा इशारा ऑफ द बॅट आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती आपले इरादे आता मात्र स्पष्ट केले गेलेत. 4 धावांनंतर याच
समीकरण आता मात्र 4ने वाढते. धावसंख्येचा पाठलाग करताना विचार केला तर प्रवीण सर की 42 धावांचा माफ करा 43 धावांचा पाठलाग करताय. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आला तो मात्र मोठा चौकार प्रभात आंबोरेवरती. आता मात्र निश्चितच थोडं दडपण असणार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आखूड टप्प्यात चेंडू जाणून बुजून आपल्या शोल्डर हाईटचा वापर केला गेला. वेग जर बघितला तर वेगाचा वापर इतका केला नाही परंतु गुडलँड स्पॉटवरती टाकलेला हा चेंडू होता. चेंडूला आता मात्र अतिरिक्त उसळी दिली गेली आणि याच बरोबर चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टेक्षच्या हातामध्ये. पुन्हा एकदा त्याच चेंडू रिप्लाय यावेळेस आता मात्र आपण पाहत आहात. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू यावेळेस आता मात्र टाकतोय तो गोलंदाज प्रभात आंबोरे. का प्रभात आंबोरे हे मुख्य अस्त्र आहे रॉयल ए या संघाचं. ते आता मात्र चुनूक याचं मात्र जिवंत मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आता मात्र सादर करतोय तो गोलंदाज प्रभात आंबोरे. आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय फलंदाज विनोद भिल्ल याला. यावेळेस पुन्हा एकदा सोनदार चेंडू आखोट टप्प्यात चेंडू होता. यावेळेस आता मात्र बघितलं प्रवीण सर तर यावेळेस चेंडूवरती वेग भरला होता. फिंगर रोल्स केले गेले होते. आखोट टप्प्यात चेंडू होता. गुडलँड स्पॉटहून जाणून बुजून टेक ऑफ केलं गेलं आणि परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस आता मात्र केली गेली ती फलंदाज विनोद भिल्ल कथा. परंतु विचार केला तर चेंडू निर्धाव चेंडूची हॅट्रिक आता मात्र आपण इथे पाहतात. परंतु फलंदाज विनोद भिल्ल हा नक्कीच एक नामवंत आणि दिग्गज खेळाडू आहे. 3 चेंडू डॉट जरी झाले असले तरी आता मात्र पावलांचा वापर तो नक्की करणार की काय याच्यावरती आता मात्र प्रश्नचिन्ह उभा असणार आहे. तर गोलंदाज प्रभात कोणतं अस्त्र वापरणार. पुन्हा एकदा आखोट टप्प्यात चेंडू होता परंतु पंच बाहेर निघतात जमिनीत हात समांतर करतात आणि आम्हाला सांगतात की हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. अवांतर चेंडू होता आणि निश्चितच एक ताकीद आता मात्र दिलेली आहे. तर दरम्यान बऱ्याच कालावधीनंतर थांबलेला धावफलक आता मात्र 1ने पुढे सरतो. धावसंख्या जाऊन थांबते ती 5च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू आखोट टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळा चेंडूला भिरकावून लावायचं होतं जवळपास मिड विकेटच्या डोक्यावरून परंतु चेंडू आणि बॅटचा निसट काय टाइम होऊ शकला नाहीये. चेंडू आता मध्ये जाऊन विसावतोय तो क्षेत्ररक्षक हातामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल पुन्हा फेक करेल तोपर्यंत फलंदाज विनोद आणि फलंदाज किसन यांनी आता मात्र 2 धावा आता मात्र एकवटल्या. या 2 धावांचं समीकरण आता मात्र जाऊन थांबतंय ते बिन गडी बाद 7च्या घरामध्ये. प्रवीणचा विचार केला तर एक शांत संयमी सावध सुरुवात आता मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार स्पोर्ट्स क्लब या संघादरम्यान. आता मात्र जर बघितलं तर निश्चितच सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आता मात्र एक क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केले गेले. एक दबाव तंत्र यावेळेस फलंदाज विनोदच्या विरुद्ध रॉयल ए संघ यावेळेस आपणवताना. या दरम्यानचा पुन्हा एकदा आखोट टप्प्याचा चेंडू होता. अतिशय वेगाने टाकला चेंडू होता. आपल्या शोल्डर हाईटचा आपल्या हाईटचा आता मात्र निश्चित वापर केला गेला. अखेरच्या क्षणी चेंडूला मात्र चेंडूवरती आपले फिंगर्स रोल्स केले गेले आणि चेंडू आता मात्र टप्पा पडण्याचा काहीसा आत येणारा चेंडू होता. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. जो अंदाज बांधला होता टप्पा पडण्याचा जो अंदाज बांधला होता तो मात्र अंदाज आता मात्र पूर्ण चकला गेला आणि फलंदाज मात्र निरुत्तर झाला. षटक क्रमांक 1ची इथे होते सांगता 6 चेंडूमध्ये जवळपास 4 चेंडू हे निर्धावित तर एक मोठा पहिला चेंडू वगळता अतिशय चांगलं पुनरागमन केलंय ते गोलंदाज प्रभात आंबोरे याने. प्रभात आंबोरेच्या या पावलावरती पाऊल कोण टाकणार गोलंदाज. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज धावसंख्या आहे ती यावेळेस आता धाव फलकावरती 7 धावा. निश्चितच प्रवीणचा विचार केला तर अजून देखील पल्ला बराचसा लांब गाठायचा आहे कारण 43 धावांचं आव्हान आहे. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल ती जय मल्हार संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि एकदंत स्पोर्ट क्लब आयोजित या क्रिकेटच्या शृंखलेतील पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी. तर चला पंच विनंती असेल की कृपया ताकीद करायची खेळाडूंना की कृपया आपण जास्त वेळ घालवायचा नाहीये. अजून देखील आपल्याला आमचा मानस आहे या एकदंत स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून की अंतिम लढत देखील किमान 3 षटकांची व्हावी. एक चुरस निर्माण व्हावी किंवा त्यापेक्षाही अधिक जर वेळ भेटला तर त्याहीपेक्षा अधिक व्हावी ही एक निश्चित इच्छा असणार आहे ती आयोजकांची. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोविंदा गोरे. ब्लॉकर होल स्पेशलिस्ट यावेळेस आता मात्र आपण पाहतोय तो गोविंदा गोरे विरुद्ध फलंदाज किसन शिंदे.
पहिल्यांदा सामना करेल याच्या वेळेस, कारण षटक क्रमांक 1 हाताला होता प्रभात आंबोरेने. त्या 6 चेंडू आता मात्र खेळला गेलाय. तो फलंदाज विनोद भिल्ल. धावा 1 पडल्या त्यावेळेस त्या चेंडू षटकारामध्ये 7 धावा. या दरम्यान ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरतोय. चेंडू जाऊन थांबतोय तो निश्चितच लेग स्लिपच्या कॉरिडॉरमध्ये, जिथे 1 धाव आता मात्र मिळते. निश्चितच पंचांकडे अपील जरूर मागितली होती, परंतु पंच रोशन पोपेडा यांनी पाहिलं की या अपीलमध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवली, उत्साह जास्त होता आणि निश्चितच ऑफ द बॅट म्हणून त्यांनी इशारा केला आणि ती अपील आता मात्र फेटाळली गेली. दरम्यानचा हा पुढचा चेंडू गोलंदाज गोविंद गोरेचा. या दरम्यानचा पुन्हा एकदा एक खराब चेंडू म्हणावा लागेल, खराब फेकी म्हणाले, कारण अतिरिक्त वेग भरण्याच्या नादामध्ये, वेगाने चेंडू टाकण्याच्या नादामध्ये डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला आणि निश्चितच गोलंदाज या मात्र पनिशमेंट केलं गेलं पंचांच्या करवी. धावसंख्येचा फलक आता मात्र 1ने हल्ला गेलाय. धावसंख्या जाऊन थांबते ती 9च्या घरामध्ये. बिनगडी बाद 9 ही एक मात्र प्रवीण बघितली तर जमेची बाजू असणार आहे. फलंदाज विनोद भिल्ल आणि फलंदाज किसन शिंदे जोपर्यंत खेळपट्टीवरती राहणार तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवीत असणार आहेत. या दरम्यान अतिशय थोडं कसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं ते विनोद भिल्लच्या माध्यमातून, कारण विचार केला तर विनोद भिल्ल मात्र धाव घेण्याच्या तयारीत होता, परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि चेंडू जाऊन विसावतोय तो सिली पॉईंटच्या ठिकाणी उभा असलेला फलंदाज क्षेत्ररक्षक प्रथमेशच्या हातामध्ये. तर या दरम्यान विनंती असेल, आदित्य प्रिय संघाचा संघनायक इथे आलेला आहे. रॉयल बी संघाच्या संघनायकास विनंती असेल की कृपया आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. तर चालू सामना रंगतोय तो जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल स्पोर्ट क्लब विरुद्ध या 2 संघादरम्यान, जिथे जवळपास 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जय मल्हार संघ पंचांचा इशारा येतोय. आव्हान त्याचा धन्यवाद पंच रोशन पोपेडा आम्हाला दर्शवतात की पुन्हा एकदा गोविंदा गोरे याला मात्र पनिशमेंट केलं जाईल की डावे यष्ट सोडून चेंडू होता. पंचाने तो इशारा केलाय. अवांतरचा धावसंख्या आहे ती दशक, म्हणजे 1 दशक आता मात्र पूर्ण केलेले. अजून देखील बरेच अंतर गाठायचे. 10 धावा धाव फलकावरती आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा पंच बाहेर निघत आहेत आणि आम्हाला हात समाधान करतात. म्हणजे पप्पी सर विचार केला तर पंच अगदी कवायत करतायत जमिनीवर हात संबंध करून आम्हाला अवांतर चेंडूचं घोषणा करताना. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा अवांतर चेंडू, परंतु या षटकातील हा तिसरा अवांतर चेंडू आहे. तो गोलंदाज गोविंद गोरे या अवांतर धावेनंतर समीकरण आता मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 11च्या घरात. म्हणजे प्रवीण एक धाव किती महत्वाची असते, जर याचा जो कधी विचार केला तर तो विचार करतील रणजित कट्टे पाटील आणि आदित्य प्रिया स्मॅश. कारण एका चेंडूवरती 7 धावांची गरज होती, परंतु 6 धावा जरी केल्या असत्या तरी निश्चितच तो संघ विजय झाला असता. आणि बरोबर आदित्य प्रिया संघाने ते 1 धाव निश्चितच नाणेफेकीच्या बळावर जिंकली आणि तो सामना आता मात्र आपल्या खिशात टाकला गेला होता. परंतु निश्चितच बघितलं तर प्रत्येक धाव ही आता मात्र महत्वाची असते. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, मोठा माहिती हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. वारंवार मोठ्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय बाईकच्या माध्यमातून धावा कशाही येवो, धावा ह्या धाव फलकावरती येणं आणि धाव फलक हलता राहणं हीच आता मग जमेची बाजू असणार आहे. धावसंख्या धाव फलक वरती आपण पाहत आहात की धावसंख्या आहे ती 12. विनोद आणि किसन आता मात्र कोणतेही मोठे फटके मारण्याचे मात्र प्रयत्न करत नाहीत, कारण तेवढीच एक चांगली लयबद्ध आता मात्र यावेळेस गोलंदाजी केली जाते. ती या दरम्यानचा चेंडू आखो टप्प्यात चेंडूचा बऱ्याच कालावधीनंतर शांत असल्या डीजे आता मात्र निश्चित वाजणार आहे. जाऊन थांबते ती 18च्या घरामध्ये. धावसंख्या ती 18. किसनच्या बॅटमधून निघालेला हा एक माहिती फटका, एक माहिती हिट. धावसंख्या आहे ती 18. तर विनंती पासकर सरांना की आपण या पुढील सामना
आदित्य प्रिया स्मॅश विरुद्ध रॉयल बी या दोन संघटनांच्या दरम्यान आपण नाणेफेक करून घ्यायची. धावसंख्या आहे ती यावेळेस 18 ही धावसंख्या आहे. आदरणीय ज्येष्ठ खेळाडू पास्कल अंकलच्या शुभ हस्ते यावेळेस नाणेफेक होते आणि नाणेफेक जिंकली ती आदित्य प्रिया स्मॅश या संघाने. तर चला पंच ताकीदकारची कृपया आपण खेळाडूंना की कृपया खेळ लवकरात लवकर चालू करायचा, कारण या नंतर देखील आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. तर पुन्हा एकदा आपण पाहत आहोत की दबाव तंत्राचा वापर इथे आता मत केला गेला. गोलंदाज गोविंद गोरे विरुद्ध फलंदाज किसनच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. आपल्या मनगडच्या ताकदीने आता मात्र एक धाव केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण केल्यात. माफ करा, एकच धाव शेवटच्या क्षणी आता नकार दिला गेला. पंच 2 धावा, माफ करा 2 धावा. 2 धावा आता मात्र एकवटल्यात. सुदैवाने निश्चित जर थ्रो थेट फेकी निश्चित जर पकडली असती यष्टीरक्षक नितीन याने तर मग मात्र काहीसा धक्का लागला असता, परंतु दैव बलवत्तर तो फलंदाज किसनेचा आणि या 2 धावेचं समीकरण मात्र 2 ने वाढतंय. धावसंख्या जाऊन थांबते ते 20च्या घरामध्ये. म्हणजे प्रवीण येणारे 6 चेंडू आणि जवळपास 23 धावांची गरज आहे. ती यावेळेस जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला हा सामना जिंकून एकदंत स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित या क्रिकेटच्या मालिकेतील पुढील फेरी गाठण्यासाठी. तर नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये नाणेफेकीमध्ये आदित्य प्रिया स्मॅश या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. कृपया विनंती असेल आदित्य प्रिया स्मॅश या संघाच्या संगणकास की आपला जो काही निर्णय असेल त्यावर त्वरित अंमलबजावणी करायची. तर सांघिक तिसरं वैयक्तिक स्लॉग षटक आता मात्र हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज रोहित. एक मोठं पॅटर्न आपण पाहणार आहोत. रोहित विरुद्ध फलंदाज विनोद भिल्ल. प्रवीण विचार केला तर अजून देखील विचार केला तर एकही फलंदाज बाद झाला नाहीये, एकही मोठा हादरा दिला नाहीये तो जय मल्हार संघाला रॉयल ए या संघाने. परंतु आता मात्र समीकरण मात्र ओढतोय. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. यापुढे जर या मागील आपण सामना पाहिला तर 6 चेंडू आणि 27 धावा देखील चा यशस्वी पाठलाग केला गेला. तर यावेळेस धावसंख्याची गरज आहे ती आता मात्र फक्त 23 धावा होतील का. यावेळेचा पहिला चेंडू अतिशय ब्लॉकहोल वेळ टाकून चेंडू होता. चेंडूवरती आता मात्र येत आहेत त्या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. या 2 धावांचं समीकरण आता मात्र उरतंय. येणारे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. धावसंख्या आहे ती आता मात्र 22. फलंदाज विनोद खेळतोय आपल्या नाबाद. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. ताकद आहे, क्षमता आहे ह्या दोन्ही फलंदाजांना. मिस्टर IPL निश्चितच. आणि विचार केला तर पुन्हा एकदा एक दबाव तंत्र यावेळेस आता आपण पाहतोय की फलंदाज विनोदकडे ती ताकद आहे की कोणत्याही क्षणी सामना हा जय मल्हार म्हणजे आपल्या स्वतःच्या संघाकडून झुकवण्याची. तर गोलंदाज विरुद्ध फलंदाज पालनचा वापर केला तर निश्चितच इथे एक चुरस निर्माण होते. परंतु तेवढा चाणाक्ष चपळ गोलंदाज त्यांनी ओळखलं की फलंदाज आता मात्र पावलांचा वापर करतोय म्हणून जे काय चेंडूला आता मात्र गोल्डन स्पॉटवरून त्यांनी टेक ऑफ करायला आणि फलंदाज विनोद भिल्ल मात्र 1 धाव आता मात्र मिळते. लेगबाजच्या माध्यमातून पंचांचा येतोय इशारा. धावसंख्येचा फरक आता मात्र 1 ने हालतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 23च्या घरामध्ये. फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. फलंदाज किसनकडे देखील ती ताकद आहे, ती क्षमता आहे षटकार आणि चौकारा मारण्याची. परंतु विचार केला तर गोलंदाज आता मात्र रोहित यावेळेस आता मात्र येतोय. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या माध्यमातून तर मग मात्र आता मात्र एक चित्र वेगळं होऊ शकतं. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा. जाणून घेऊन चेंडू फ्लॅटेड केला. चेंडू फ्लॅटेड केला असताना देखील
चेंडू मात्र जी गती आहे ती मात्र सीमित ठेवली. ऑफ द बॅटचा पंचांचा येतो इशारा. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे प्रवीणचा विचार केला तर गोलंदाज रोहितने आता मात्र आपलं वेग वापरला नाही, पण त्यांनी येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे प्रवीण सर आता मात्र 3 चेंडू 3 षटकार जर आले तर मग मात्र जय मल्हार स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ इथे जिंकू शकतो. तर या पुढील सामन्याचा नाणेफेक इथे झालेली आहे आणि आदित्य प्रिया स्मॅश या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पहिलं महायुद्ध यावेळी जिंकलंय ते आदित्य प्रिया स्मॅश या संघाने. तर येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये जर षटकारांची जर आतिषबाजी आली तर मग मात्र निश्चित जय मल्हार हा संघ हा सामना जिंकू शकतो. आणि ही ताकद आहे विनोद भिल्लकडे, कारण मिस्टर IPL पर्व 1चा जो एक सर्वोत्कृष्ट जो खेळाडू होता तो सर्वोत्कृष्ट खेळाडू यावेळेस आता मात्र आपण खेळपट्टीवरती पाहत आहोत. फलंदाज विनोद भिल्ल आणि फलंदाज किसन शिंदे यांच्या दरम्यान निश्चितच एक मोठी भागीदारी यावेळेस आता मात्र पाहत आहोत. तर गोलंदाज रोहित एक देखील नौका एक गोलंदाज यावेळेस आता मात्र पाहतोय. तर गोलंदाज रोहित विरुद्ध फलंदाज विनोद विरुद्ध फलंदाज राहुल. कोण जिंकणार हे युद्ध, गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज. यावेळेचा चेंडूला आता मात्र स्टिअर केलं, चेंडू जातोय तो सरळ आपल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एका समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 25च्या घरामध्ये. येणारे 2 चेंडू आणि 17 धावांची गरज, माफ करा 18. येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. धावसंख्या आहे ती आता मात्र 25. गोलंदाज राहुल. यावेळेचा चेंडू राईट इन द स्लॉट येतोय, चेंडू जातोय तो सरळ मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावा. परंतु सर षटकार यायला उशीर झालाय की काय. फलंदाज रोहित येणारे 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. किसनला आता मात्र स्ट्राईक जरूर भेटली, परंतु उशीर आता झालेला आहे. पुन्हा एकदा राहुल यांनी सिद्ध केलंय की का आपण रॉयल ए संघाचा रॉयल ए या संघाकडून खेळताना स्लॉग ओव्हरचा आपण इथे षटक हाताळलं. आणि याच बरोबर